ॲक्च्युली शेणाचं अजून एक वैशिष्ट्य आहे, की ते तापमान मेंटेन करतं. अच्छा. म्हणजे जर तुम्ही पूर्वीच्या काही बघत असाल तर घरांना बाहेरून शेण लावायचे. हो, हो. कारण काय आहे, की थंडीमध्ये ते ऊब देतं आणि उन्हाळ्यामध्ये ते थंडावा देतं. हे ॲक्च्युली शेणाचं महत्त्व आहे. सो आपण ज्यावेळेस हे असे प्रॉडक्ट वापरतो ना, त्यावेळेस ते आपल्या शरीराचं आणि ओव्हरऑल सगळ्या आजूबाजूच्या वातावरणाचं तापमान मेंटेन करतं. अच्छा. पण आपल्या म्हणजे आता शहरांमध्ये ज्या पद्धतीची घरं आहेत, सिमेंटची, त्याच्यामध्ये सुद्धा याचा फायदा होतो? तिकडेही नक्की, तापमान नक्की. कंट्रोल करता येस, येऊ शकतं? डेफिनेटली, डेफिनेटली. म्हणजे आता कसं आहे ना, की तुम्ही ज्यावेळेस आपण ह्याच्यावरती बसतो, हां. त्यावेळेस आपल्याला एक जाणवतं, की जर खूप उन्हाळा असेल ना, हां. तर आपल्याला ती चिकचिक चिकचिक जाणवत नाही खुर्चीत बसल्यानंतर. कारण की शेणाची ती ताकद आहे, की ते मेंटेन करतंय. आणि जरी सिमेंटची घरं असली, तरी सुद्धा तुम्ही हे जर वापरलं, तर ह्याचा नक्की फायदा होतो. म्हणजे काही लोकं आता ज्यांना मी दिलेलं आहे आणि जे वापरतायत, ते असं सांगतात, की एकांना भूक लागत नव्हती. सो त्यांना त्याच्यात बसल्यानंतर एक काय म्हणतो, शरीराचं प्युरिफिकेशन झाल्यासारखं होतं. अच्छा. कारण आपण पूर्वी बघायचो, की शेण सारवणाऱ्या बाईला जास्त कोणतेही आजार व्हायचे नाहीत किंवा हां, हां. जी लोकं गायीबरोबर गोठ्यामध्ये असायची त्यांना खूप कमीत कमी आजार व्हायचे किंवा शेणाच्या घरामध्ये राहिल्यानंतर तेवढे जंतू नसायचे. हे जे सायंटिफिकली पण प्रूव्ह झालेलं आहे ना, हां. त्याच्या मागे हेच सायन्स आहे, की जे जंतू नाही आहेत म्हटल्यानंतर तिथे आजार कमी पसरणार आहेत आणि जर तापमान मेंटेन होतंय म्हटल्यानंतर ओव्हरऑल वेलनेस तिथे राहणार आहे.